जैन मित्रांनो, स्वागत आहे आपलं तर गुरुजी युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 संदर्भात जी काही ॲनालिसिस आहे, तर ते ॲनालिसिस आपण या ठिकाणी प्रत्येक प्रवर्गाचे करतोय. बऱ्याचशा उमेदवारांचं या ठिकाणी EWS प्रवर्गासंदर्भात ॲनालिसिस जो काही व्हिडिओ असेल, कट ऑफ असेल किंवा सेफ स्कोर असेल, त्या संदर्भात सध्या बघा बनवा. तर आपण आतापर्यंत जे काही ऑल प्रवर्ग असेल किंवा SC प्रवर्ग, ST प्रवर्ग, OBC प्रवर्ग, त्यानंतर EWS प्रवर्ग ह्या संदर्भात महत्त्वाचं जे काही ॲनालिसिस केलेलं आहे, तर त्याच्यानुसार बघा तुमचं जे काही स्कोर आहे, तर त्या स्कोरनुसार तुम्हाला नेमकी आलेली जी वेकेन्सी आहे, त्या वेकेन्सीमध्ये संधी अवेलेबल होणार किंवा नाही, तुमची निवड त्या ठिकाणी बघा शक्यता किती असणार आहे, संपूर्ण ॲनालिसिस करण्यात आलं आहे. तर ह्या प्रवर्गाचे जर उमेदवार असाल, तर तुम्ही आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे, तर ते व्हिडिओ बघू शकतात. सध्या EWS प्रवर्गासंदर्भात महत्त्वाच्या कमेंट येत होत्या की EWS प्रवर्गाचा देखील व्हिडिओ अशा पद्धतीने बघा महत्त्वाचा बनवा, जेणेकरून उमेदवारांमध्ये जो काही प्रश्न आहे, आमचं निवड होणार आहे किंवा नाही, किंवा कोणाची निवड सध्या बघा होऊ शकते, तसंच महिला जे काही उमेदवार आहेत, तर त्यांना संधी ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रत्येक प्रवर्गामध्ये पाहायला मिळते. तर आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण EWS प्रवर्गाचं जे काही ॲनालिसिस आहे, तर ते ॲनालिसिस बघा अशा पद्धतीने संपूर्ण आकडेवारी सहित करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की जी काही कॉम्पिटिशन आहे, तर ती कॉम्पिटिशन नेमकी कोणत्या ह्या ठिकाणी स्कोर दरम्यान घेतलेली जी काही उमेदवारांची असणार आहे. आपण ह्याच्यामध्ये तुम्हाला विषयावाईज देखील ह्या ठिकाणी कट ऑफ बघणार आहोत, गटावाईज देखील बघणार आहोत. त्यानंतर एक्सपेक्टेड जो काही सध्या बघा मार्क असणारे उमेदवार नेमके तुमच्या प्रवर्गामध्ये किती असणार आहे, ते देखील संपूर्ण ह्या ठिकाणी जे काही ॲनालिसिस आहे, तर ते सध्या बघा करणार आहोत. तर तुम्ही जर ह्या ठिकाणी चॅनलवर नवीन असाल, तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे, त्याला देखील प्रेस करा. इतर प्रवर्गाचे उमेदवार जर हा व्हिडिओ बघत असेल, तर त्यांनी देखील तुमच्या प्रवर्गासंदर्भात जर अशा पद्धतीने व्हिडिओ पाहिजे असेल, तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. आवडला तर नक्की कमेंट करा. तुमचे मार्क वगैरे तुम्ही कमेंट करू शकतात. तर सध्या आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, ह्या ठिकाणी सुरुवात करत असताना आपल्याला जी काही पदभरती फेज 1 मध्ये सध्या बघा होत आहे, तर त्या फेज 1 मध्ये आलेली जी काही वेकेन्सी आहे, तर ती वेकेन्सी खूप महत्त्वाची असणार आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये तुमच्या प्रवर्गामध्ये तुमचे कितीही त्या ठिकाणी बघा उमेदवार असेल, परंतु आलेली जी काही वेकेन्सी आहे, तर त्या वेकेन्सीनुसारच तुमची तिथं निवड होणार आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण प्रवर्गाची बघा इथं वेकेन्सी दिसते. तर ह्याच्यामध्ये आपल्याला EWS जो काही प्रवर्ग आहे, ह्या ठिकाणी तुम्हाला 11 नंबरवर दिसतंय. EWS प्रवर्गाची जी वेकेन्सी आहे, तर ती वेकेन्सी बघा किती आलेली आहे. EWSला आपल्याला माहिती आहे की 10% आरक्षण असतं, परंतु आलेली जी वेकेन्सी आहे ती 7.69% बघा इथं आलेली आहे. म्हणजे जवळपास 7 ते 8% जी वेकेन्सी आहे, तर ती आलेली आहे. वेकेन्सी एकूण किती 2399, म्हणजे जवळपास एक वेकेन्सी कमी आहे. 2400 वेकेन्सी आलेली आहे. म्हणजे याचा अर्थ काय, तर ह्या ठिकाणी EWS प्रवर्गाचे एकंदरीत ह्या ठिकाणी जे काही 2400 उमेदवार इथं निवड होणार आहे, बरोबर. म्हणजे 2399 उमेदवाराची इथं निवड होणार आहे. मग हे जे काही 2399 जे उमेदवार आहे, तर ह्या उमेदवारांमध्ये जो काही स्कोर घेतलेला आहे, आता आपल्याला माहिती आहे की टेट स्कोर धारक जे आहे, तर ते प्रत्येक ह्या ठिकाणी प्रवर्गामध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. मग EWS प्रवर्गामध्ये जे काही उमेदवार आहे, तर ते उमेदवार नेमके किती आहे, तर ते देखील तुम्हाला इथं लक्षात येईल. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला EWS जे काही प्रवर्गातील मेल आणि फिमेल आपण अशा पद्धतीने तुम्हाला जी काही डेटा आहे, तर तो डेटा सध्या बघा इथं काढण्यात आला आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला इथं लक्षात घ्या की जे काही उमेदवार आहे, तर ह्या उमेदवारांमध्ये फिमेल आणि मेल ह्यांचं जे काही सध्या बघा कॉम्पिटिशन तर असणार आहे, कारण महिलांची जी काही संख्या आहे, तर ती पुरुषांपेक्षा बघा जास्त आहे. आता जी सर्वसाधारण वेकेन्सी येत असते, बरोबर, म्हणजे जी जनरल वेकेन्सी प्रवर्गामध्ये, तिथं महिला उमेदवारांना देखील त्या ठिकाणी संधी होत असते, बरोबर, म्हणजे तिथं मिळत असते. जर का महिला उमेदवार पुरुषांपेक्षा या ठिकाणी जास्त मार्क घेत असेल, तर जी आलेली सर्वसाधारण वेकेन्सी आहे, तर त्या वेकेन्सीमध्ये महिलांना देखील तिथं वेकेन्सी जी असेल, तर ती त्या ठिकाणी मिळत असते. हे देखील लक्षात घ्या. आता इथं तुम्हाला संपूर्ण जे काही चित्र आहे, तर इथं बघा क्लिअर होणार आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला टोटल जे काही सध्या तुम्हाला इथं 0 गुणापासून तर जो टॉपचा उमेदवार आहे, तर तिथपर्यंत इथं ॲनालिसिस करण्यात आलं. आता ह्या शिक्षक भरतीमध्ये जवळपास हे जे काही 0 गुण घेणारे उमेदवार आहे, हे तर सध्या बघा ह्या ठिकाणी नसणारच आहे. त्यानंतर 1 ते 20 मध्ये किती आहे, 15 उमेदवार. 21 ते 40 गुण घेणारे 123 उमेदवार. 41 ते 60 गुण घेणारे 966 उमेदवार. 61 ते 80 गुण घेणारे किती आहे, तर 1975 उमेदवार. 81 ते 100 दरम्यान किती, 2967 उमेदवार. 101 ते 120 मध्ये किती, 2024 उमेदवार.
121 ते 140 मध्ये 730 उमेदवार आहे फक्त. त्यानंतर 141 ते ह्या ठिकाणी 160 मध्ये 160च उमेदवार आहे. 161 ते 180 मध्ये फक्त 17 उमेदवार आहे. आणि 181 ते टॉप मध्ये बघा इथं फक्त एक उमेदवार आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्ही महिलांदेखील या ठिकाणी बघा तुम्हाला आकडेवारी दिसते आणि पुरुषांची आकडेवारी. महिलांचं जर आपण बघितलं तर 5,922 महिला आहे आणि पुरुष जर बघितले तर 3,060. म्हणजे इथं लक्षात घ्या हे पुरुष 3,000 आहे तर महिला जवळपास इथं 5,922. म्हणजे इथं निम्म्यापेक्षा जास्त महिला ज्या आहेत तर त्या महिला सध्या बघा इथं पाहायला आपल्याला मिळत आहे. आता ह्याच्यामध्ये जर आपण आलेली जी काही वेकेन्सी आहे तर ती वेकेन्सी आपण इथं बघितली किती आहे वेकेन्सी तर 2,399 बरोबर 2,399. मग हे 2,399 मध्ये जर आपण इथं गृहीत धरलं तर आपण सर्वसाधारण कॉम्पिटिशनमध्ये असणारे इथं बघा 100+ उमेदवारांचा 100+ ज्या उमेदवारांना मार्क आहे तर अशा उमेदवारांचा इथं विचार करूया. कारण हे जे काही 100+ जर इथून आपण अशा पद्धतीने बघा विचार केला तर ह्याच्यामध्ये महिला बघा या ठिकाणी 181 ते 200 मध्ये नाही, इथं फक्त पुरुष एक पुरुष आहे. 161 ते 180 मध्ये किती हे 8 आणि हे 9 जवळपास इथे 17. म्हणजे हे 18 उमेदवार झाले. हे 18 उमेदवारांचं कुठं ना कुठं बघा त्या ठिकाणी टॉपचे असल्यामुळे त्यांचं सिलेक्शन होणार. त्याचा पुढचा जर आपण विचार केला 141 ते 160 दरम्यान अशा पद्धतीने आपण इथं 100+ उमेदवारांचा विचार करूया. तर 100+ जर आपण इथं उमेदवार घेतले तर ह्या स्लाइडमध्ये तुम्हाला व्यवस्थित समजून येईल बरोबर. आता इथे आपण 100+ उमेदवारांचा विचार करणार आहोत. वेकेन्सी किती असणार आहे आपली तर ह्या ठिकाणी जवळपास 2300 आणि किती वेकेन्सी होती तर इथे तुम्हाला आकडेवारी दिसते 2399 वेकेन्सी आलेली. आता ह्याच्यामध्ये समजा जी काही वेकेन्सी आहे तर त्या वेकेन्सीमध्ये जर का 2399 उमेदवार ह्या ठिकाणी लागत असेल तर आपण 101 ते 120 मध्ये 1220 महिला आहे. मेल किती आहे 804. टोटल किती 2024 बरोबर. 121 ते 140 मध्ये 434 महिला आहे. 296 पुरुष आहे. म्हणजे 730 हे उमेदवार झाले. 141 ते 160 मध्ये 105 फिमेल 55 मेल हे 160 झाले. 161 ते 180 मध्ये किती हे 8 आणि हे 9 17 बरोबर. त्यानंतर 181 ते जवळपास हायेस्ट मध्ये एकच उमेदवार आहे हा एक उमेदवार. म्हणजे टोटल किती झाले तर 2,932 बरोबर. म्हणजे इथे टोटल 2,932 100+ असलेले उमेदवार पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये 1767 तर महिलाच आहे आणि 1,165 पुरुष आहे. मग आता ह्याच्यामध्ये समजा वेकेन्सी आलेली आहे 2399. आपले किती होत आहे इथं उमेदवार 2900 जवळपास 32. मग ह्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की जे टॉपचे उमेदवार असतात तर ते उमेदवार ओपनची जी काही वेकेन्सी आलेली आहे ओपनची वेकेन्सी किती आहे 10,000+ वेकेन्सी ओपनमध्ये आलेली. तुम्हाला ओपनची वेकेन्सी देखील दाखवून देतो जेणेकरून तुमचं लक्षात येईल. तर इथं तुम्ही बघू शकता ही जी काही ओपनची म्हणजे इथे जनरलची तुम्हाला दिसते ओपनची किती वेकेन्सी 10,228 आणि ईडब्ल्यूची किती 2399. म्हणजे जी 10,000 वेकेन्सी आली तर त्या वेकेन्सीमध्ये जे टॉपचे उमेदवार आहे जे ओपनमध्ये सध्या बघा या ठिकाणी कन्सिडर होणार आहे त्या ठिकाणी रिकमेंडेशन होणार आहे असे उमेदवार नेमके किती असणार आहे तर ओपनसाठी बघा 161 पासून जे पुढचे उमेदवार आहे किती आहे फक्त ह्या ठिकाणी 18 उमेदवार आहे. हे तर 100% ओपनमध्ये जातील. त्यानंतर अजून त्याच्या खालचे जर उमेदवार आपण विचार केले 141 पासून तर 160 बरोबर. हे किती 160 उमेदवार. म्हणजे हे 160 आणि हे 18 उमेदवार जवळपास 178 जे उमेदवार आहे तर हे डायरेक्ट बघा ओपनमध्ये डायरेक्ट गेले. आता कॉम्पिटिशन कुठे असणार आहे प्रवर्गामध्ये जो 121 ते ह्या ठिकाणी 140 जो स्कोर आहे तर हे जे सध्या उमेदवार आहे 730 उमेदवार ह्याच्यामधले देखील काही उमेदवार जे आहे तर ते ओपनमध्ये जाऊ शकतात बरोबर. 40-50 उमेदवार जर गेले तर ह्या जो काही गट आहे 121 ते 140 मध्ये जो काही ईडब्ल्यूएस प्रवर्गाची सर्वसाधारण वेकेन्सी तर त्या सर्वसाधारण वेकेन्सीचा जो सध्या बघा टॉपचा उमेदवार असेल तर तो जवळपास 140 मार्काचा टॉपचा उमेदवार आपल्याला त्या ठिकाणी निवड संदर्भात जी सिलेक्शन असेल तर इथून सध्या सुरुवात होऊ शकते. कारण ह्याच्यामध्ये तुमचं कॉम्पिटिशन इथं बघा ओपनमध्ये जर हे उमेदवार गेले असेल 2399 जर वेकेन्सी इथं आलेली आहे ईडब्ल्यूएसची तर इथे जवळपास हे 141 पासून हे उमेदवार जर तुमचे ओपनमध्ये जर गेले असेल म्हणजे हे 160 आणि हे 17 हे 1 बरोबर. म्हणजे हे जवळपास किती उमेदवार आहे तर इथे 170
178, बरोबर, 178 उमेदवार हे ओपनमध्ये गेले. हे कारण का, तर हे टॉप मार्क घेणारे उमेदवार होते. आता ह्याच्यामध्ये परत 140 म्हणजे 135 ते 140 मध्ये काही उमेदवार असे, बरोबर, म्हणजे इथे 730 मध्ये ह्याच्यामध्ये जरी तुमचे 50 उमेदवार परत गेले, म्हणजे अराउंड ह्या ठिकाणी 200 प्लसचे काही उमेदवार आहे, तर तुमचे ओपनमध्ये गेल्यामुळे तुमची आलेली जी काही सर्वसाधारण वेकेन्सी ईडब्ल्यूएस मध्ये, तर त्याच्यामध्ये परत 200 उमेदवारांचं निवडी संदर्भात कमी मार्कवाल्यांना संधी मिळेल, बरोबर. म्हणजे हे लक्षात घ्या. आता ह्याच्यामध्ये जे काही वेगवेगळे उमेदवार असणार आहे, वेगवेगळ्या सध्या बघा या ठिकाणी गटासाठी पात्र असणार आहे, त्याच्यामध्ये परत कमी मार्कवाल्यांना इथं संधी मिळणार आहे. आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही 100 प्लस मार्क घेणाऱ्यांमध्ये जर विचार केला, तर इथे 1767 महिला आणि 1165 पुरुष आहे. म्हणजे 602 ज्या काही सध्या बघा जास्त संख्या जी आहे, तर ती ईडब्ल्यूएस मधील 100पेक्षा जास्त मार्क घेणाऱ्या उमेदवारांमध्ये महिलांची संख्या 602 ने जास्त आहे. कारण इथं 1100 पुरुष आहे, इथं 1700 महिला आहे. म्हणजे महिलांना शिक्षक भरतीच्या सर्वसाधारण जी काही वेकेन्सी आहे त्याच्यामध्ये मोठी संधी असणार आहे. त्यानंतर ह्यांना महिला आरक्षणासंदर्भात देखील जी वेकेन्सी आहे त्याच्यामध्ये देखील संधी असते. त्यानंतर ओपनची वेकेन्सी आहे, तर त्या ओपनची वेकेन्सीमध्ये संधी असणार आहे. आता याच्यामध्ये एकंदरीत वेकेन्सी आलेली आपली 2399, म्हणजे आपल्याला 2399 उमेदवार या ठिकाणी शिक्षक भरती फेज 1 मध्ये त्या ठिकाणी जॉईन होणार आहे. आता हे 2399 फक्त बघा या ठिकाणी 1 ते 5 असणार का, तर असं नाही. काही वेकेन्सी 1 ते 5 साठी असणार, काही वेकेन्सी 6 ते 8 साठी, काही वेकेन्सी 9 ते 10 साठी, काही वेकेन्सी 11वी 12वी साठी, बरोबर. आता जर समजा तुम्ही 6 ते 8 साठी असेल तर वेगवेगळ्या विषयाची, मराठी असेल, हिंदी, इंग्रजी, समाजशास्त्र, गणित, विज्ञान अशा विषयाची वेकेन्सी त्या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर परत ह्याच्यामध्ये तुम्हाला समांतर आरक्षणाची काही वेकेन्सी असेल. त्यानंतर मग ह्या संपूर्ण वेकेन्सीची जी काही माध्यम आहे, मराठी माध्यमाला सर्वात जास्त, त्यानंतर त्याच्यापेक्षा थोडं या ठिकाणी इंग्रजी माध्यम, त्यानंतर हिंदी माध्यम, अशा पद्धतीने ह्या वेकेन्सीचं संपूर्ण डिस्ट्रीब्युशन होणार आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये जर विचार केला आपण, जे उमेदवार आहे आपल्या समोर जवळपास 100 प्लस उमेदवार, 2932, जर एका जागेसाठी आपण इथं सध्या बघा कॉम्पिटिशन बघितलं तर जवळपास 1.22 जे काही 100 प्लस घेणारे मार्क उमेदवार जे आहे, तर ते आपल्याला एका जागेसाठी एक एक किंवा 2 उमेदवार जे आहे तर ते सध्या पाहायला मिळतात. म्हणजे आपण इथं 2 उमेदवार पकडूया. आता जर 2399 असेल तर फक्त एका जागेसाठी 2 ते 3 उमेदवारांचं कॉम्पिटिशन असणार आहे. आता हे जे 2 ते 3 उमेदवार आहे, तर हा एखादा उमेदवार 1 ते 5 साठीच पात्र असणार, एखादा उमेदवार समजा 6 ते 8 साठीच पात्र असणार. आता काही उमेदवार जे असेल ते 9 ते 10 साठी असेल. जर का 9 ते 10 साठी असेल आणि ह्यांना चांगला बऱ्यापैकी स्कोर आहे, बरोबर, 140, 141, तर हे असे पण त्या ठिकाणी ओपनमध्ये त्यांची निवड होऊ शकते. किंवा मग त्यांचं जर समजा प्रवर्गामध्ये वेकेन्सी असेल तर त्या ठिकाणी निवड होऊ शकते. म्हणजे इथे जास्त मार्क असणारे जे उमेदवार आहे, तर ते उमेदवार जे असणार आहे त्यांच्याकडे टीईटी किंवा सीटेट क्वालिफाय नसणार. म्हणजे हे जे टीईटी किंवा सीटेट क्वालिफाय जर नसेल तर 6 ते 8 आणि जो 1 ते 5चा गट आहे, तर ह्या ठिकाणी बघा कितीही त्यांना जास्त मार्क असेल तरी देखील ह्या 2 गटामध्ये कॉम्पिटिशनमध्ये ते राहणार नाही. म्हणजे एखादा उमेदवार समजा टीईटी सीटेट जर क्वालिफाय असेल, बरोबर, आणि तो उमेदवार 6 ते 8 या गटासाठी पात्र असेल, ह्याला मार्क आहे 120 मार्क. एखादा उमेदवार आहे 140 मार्कवाला आणि हा 9 ते 10 साठी जर पात्र असेल आणि ह्याचा विषय बघा ह्या ठिकाणी गणित विज्ञान असेल, ह्याचा विषय देखील गणित विज्ञान असेल टीईटी सीटेट क्वालिफायचा. आता ह्याला आहे 140 मार्क, परंतु ह्याच्याजवळ टीईटी सीटेट नाही. म्हणजे हा उमेदवार तुमच्यापेक्षा जास्त मार्क घेणारा आहे, परंतु ह्या ठिकाणी बघा ह्याची टीईटी सीटेट नसल्यामुळे तुम्हाला जी जिल्हा परिषद असेल, मनपा असेल, 6 ते 8 जी वेकेन्सी आली असेल, तर तिथे बघा ह्या जो उमेदवार आहे, तर ह्या उमेदवार तुमच्या कॉम्पिटिशनमध्ये नसणार. कारण ह्याच्याकडे टीईटी आणि सीटेट क्वालिफाय नाही. म्हणजे हा जाईल डायरेक्ट 9 ते 10च्या वेकेन्सीमध्ये. आता इथे जर समजा ह्याच्या प्रवर्गामध्ये किंवा ओपनमध्ये जर समजा 9 ते 10ची वेकेन्सी असेल तरच त्याची तिथं निवड होऊ शकते. जर नसेल तर हा डायरेक्ट जाईल विथ इंटरव्ह्यूमध्ये, बरोबर. म्हणजे इथे तुमची मार्क जरी ह्याला जास्त असेल तरी देखील तुम्हाला निवडी संदर्भात जी संधी आहे कमी मार्कवाल्यांना, तर ती बघा अशा पद्धतीने असणार आहे. एखादा उमेदवार जर 1 ते 5 साठीच पात्र असेल तर 1 ते 5 साठी पात्र असणाऱ्या उमेदवारांचं फक्त 1 ते 5 चे पात्रताधारक जे उमेदवार असेल त्यांच्याशीच कॉम्पिटिशन असणार आहे. त्यांची कॉम्पिटिशनमध्ये समजा 6 ते 8चा उमेदवार जास्त मार्क घेणारा असेल, 9 ते 10 मध्ये जास्त मार्क घेणारा असेल, तर हे उमेदवार त्याच्या कॉम्पिटिशनमध्ये येणार नाही, कारण ते वरच्या वर्गासाठी पात्र असणार आहे.
म्हणजे इथे कमी मार्क जरी असेल तरी देखील तुम्हाला संधी मिळणार आहे. तर ह्याचा अजून तुम्हाला जे काही निवडी संदर्भात महत्त्वाचे घटक बघा काय मॅटर करणार आहे. एक आपण टेटचा स्कोर बघितला, त्यानंतर आरक्षण बघितलं, विषय पण बघितला, त्यानंतर जी काही इयत्तानुसार तुम्ही कोणत्या इयत्तेला पात्र आहात, विषयानुसार वेगवेगळी सध्या बघा इथं संधी मिळणार आहे. त्याच्यामध्ये प्रेफरन्स बघा जे काही लॉक केलेले, एखाद्या उमेदवारांनी पुणे पहिला क्रमांक दिला असेल, एखाद्या उमेदवारांनी रायगड पहिला क्रमांक दिला असेल, बरोबर. त्यानंतर महिलांसंदर्भात जे आरक्षण असतं त्याच्यामध्ये आलेली वेकेन्सी फक्त महिलाच तिथं बघा कन्सिडर होतात. शैक्षणिक पात्रता देखील वेगवेगळी असणार आहे प्रत्येकाची, जसं तुम्हाला टीईटी सीटेटचं उदाहरण दिलं, बरोबर. ह्याच्यानुसार वेगवेगळी जी काही सध्या बघा कॉम्पिटिशन असणार आहे त्याच्यामध्ये तुमचं कॉम्पिटिशन परत कमी होणार आहे. शैक्षणिक पात्रता संदर्भात जिल्हानिहाय व्यवस्थापन ज्या संस्था आलेल्या आहे किंवा ज्या जिल्हा परिषद आले त्याच्यानुसार देखील इथं कॉम्पिटिशन जे आहे तर ते वेगवेगळं होणार. म्हणजे इथं लक्षात घ्या संपूर्ण EWS उमेदवाराचा इथं स्कोर वाईज जर ह्या ठिकाणी चान्सच्या संदर्भात आपण अनालिसिस केलं तर ज्या उमेदवारांचं 141 प्लस आहे असे 178 उमेदवार, तर हे बघा या ठिकाणी शिक्षक भरतीमध्ये ह्यांची कुठं ना कुठं निवड होणार. हे जे 178 उमेदवार आहे हे काही उमेदवार ओपनमध्ये त्या ठिकाणी बघा जाणार, बरोबर. म्हणजे सर्वसाधारण जी काही वेकेन्सी असेल त्या वेकेन्सीमध्ये जागा न घेता ओपनमध्ये जर ह्यांची निवड झाली म्हणजे परत 178 उमेदवार जे आहे तर ते EWS प्रवर्गामधले कमी मार्कवाल्यांना तिथं संधी होणार. म्हणजे हा फक्त आकडा नाही तर एवढे कुटुंबांचं त्या ठिकाणी बघा भलं होऊ शकतं. त्यानंतर 121 ते 140 मध्ये फक्त 730 आहे उमेदवार. म्हणजे हे उमेदवार देखील 121 प्लस असणारे उमेदवार कोणत्याही गटामध्ये जरी पात्र असेल, 1 ते 5 असेल किंवा विषयावाईज जरी असेल, 6 ते 8 असेल, बरोबर, किंवा 9 ते 10 मध्ये जरी असेल तरी देखील ह्यांना संधी जी आहे तर ती संधी बघा इथं मिळणार आहे. कारण वेकेन्सी आपली किती आहे तर 2399. म्हणजे 2399 वेकेन्सी लक्षात घेता हे जे उमेदवार आहेत हे वरचे तर समजा ओपनमध्ये गेलेच, म्हणजे ह्यांचा आपला EWS मध्ये वेकेन्सी संदर्भात कॉम्पिटिशन कमी झालं. 730 उमेदवार आहे. 730 उमेदवार हे वेगवेगळ्या गटासाठी असू शकतात. 1 ते 5 साठी काही उमेदवार, 6 ते 8 साठी काही उमेदवार, बरोबर. त्यानंतर काही उमेदवार 9 ते 10 साठी असू शकतात. त्याच्यामध्ये पण ह्या ठिकाणी विषयावाईज घेतले, काही गणित विज्ञानचे असू शकतात, काही इंग्रजी मराठीचे, समाजशास्त्राचे, त्यानंतर स्पेशल विषयासंदर्भात त्या ठिकाणी असू शकतात. तर हे देखील लक्षात घ्या. म्हणजे इथे परत कॉम्पिटिशन तुमचं इथं कमी होणार आहे. म्हणजे जवळपास ज्याला 121 मार्कापासून पुढे मार्क आहे 120 पासून, तर असे उमेदवार शिक्षक भरतीमध्ये कुठं ना कुठं त्यांना संधी मिळणार आहे. कॉम्पिटिशन कुठे असणार आहे तर ह्या ठिकाणी 101 ते 120 दरम्यान. कारण इथे किती तर जवळपास 2024, म्हणजे हे इथं 2024 आणि परत हे 700 म्हणजे जवळपास किती झाले तर हे 700 2800 उमेदवार इथंच होऊन गेले. 2800 जवळपास उमेदवारांची संख्या झाली. वेकेन्सी आहे आपली 2399. म्हणजे ह्याच्यामध्ये जर समजा 110 प्लस जर मार्क असेल उमेदवाराला, 110 किंवा 115 प्लस जर मार्क असेल तर तो ह्या शिक्षक भरतीमध्ये फेज 1 मध्ये जी काही वेकेन्सी आलेली आहे त्याच्यामध्ये विथ आणि विदाऊटची, तर ह्याच्यामध्ये कुठं ना कुठं त्याला संधी इथं मिळू शकते. ज्या उमेदवाराचं TET सीटेट क्वालिफाय आहे अशा उमेदवारांना सर्वात जास्त संधी असणार आहे. आता ह्याच्यामध्ये जर तुम्हाला संभाव्य जर कट ऑफचा विचार जर केला तर इथं तुम्हाला गटावाईज सध्या बघा कट ऑफ दिसतोय. त्याच्यामध्ये 1 ते 5चा जवळपास इथे 108 ते 115 दरम्यान सध्या बघा इथे येऊ शकतो. 6 ते 8चा 110 ते 118 दरम्यान, 9 ते 10चा 115 ते 123, 11 ते 12 संदर्भात बघा 118 ते 100 या ठिकाणी 28. आता 9 ते 10चा ह्याच्यापेक्षा जास्त देखील या ठिकाणी लागू शकतो, कारण वेकेन्सी जी आहे तर ती वेकेन्सी कमी आलेली आहे आणि स्पर्धा जास्त असणार आहे. म्हणजे इथे जर समजा 123 प्लस जर असेल तुमच्याकडे स्कोर, बरोबर, म्हणजे जवळपास 130 पर्यंत, तर असे उमेदवार जे आहे तर ते 9 ते 10 साठी त्या ठिकाणी काही विषयामध्ये सिलेक्ट होऊ शकतात. 11वी-12वी साठी हे जे 128 प्लस आहे तर हा आपण एकदम बॉर्डर घेतलेला आहे, बरोबर. म्हणजे ह्याच्यामध्ये जर तुम्हाला जवळपास 140 प्लस ह्या ठिकाणी मार्क जर असेल तर तो कुठं ना कुठं सिलेक्ट होणार, कारण इथे कॉम्पिटिशन जास्त असणार आहे. म्हणजे ह्या ठिकाणी जो काही संभाव्य तुम्हाला एक एव्हरेज दिलेला आहे तर संभाव्य काय असू शकतं. आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही विषयावाईज जर तुम्ही ह्या ठिकाणी पात्र असाल 6 ते 8 संदर्भात, तर त्याच्यासाठी मराठी विषयासंदर्भात जवळपास 120 पर्यंत, हिंदी विषयासंदर्भात 118, इंग्रजी विषयात जो 126, गणित संदर्भात 123 पर्यंत, विज्ञान संदर्भात 126, सामाजिक शास्त्राच्या 118 ते 120 दरम्यान, उर्दू बांधव असेल त्यांचा बघा या ठिकाणी 112 पर्यंत, शारीरिक शिक्षण 115 पर्यंत, कला क्रीडा कार्यानुभव 112 पर्यंत,
अशा पद्धतीने या ठिकाणी जो काही संभाव्य कट ऑफ आहे तर तो कट ऑफ मे बी इथं लागू शकतो. ह्याच्यामध्ये प्लस तुम्ही 5 ते 7 मार्काचा या ठिकाणी प्लस मायनस तुम्ही करू शकतात, कारण वेकेन्सी आहे तर त्या वेकेन्सीच्या आधारावर अशा पद्धतीने आपल्याला इथं सध्या बघा कन्सिडर होणार. आता हे तर तुम्हाला दोघ्या पद्धतीने इथं गटानुसार देखील माहिती झालं, विषयानुसार देखील माहिती झालं. आता ह्याच्यामध्ये एक मध्यवर्ती जो काही अंदाज आहे माझा संपूर्ण ॲनालिसिस केल्यावर जवळपास 1 ते 5चा सर्वात कमी कट ऑफ इथं लागू शकतो. म्हणजे तुम्हाला 112 प्लस जरी मार्क असेल, 110 115 तरी देखील तुम्हाला निवडीची संधी इथं अवेलेबल होणार. 6 ते 8ला काही जे सध्या विषय असणारे आहेत त्यांचा 114 ते 115 16 पर्यंत या ठिकाणी सेफ असू शकतात. 9 ते 10 मध्ये जर असाल तुम्ही तर त्याच्यामध्ये गणित विज्ञान वगैरे विषय असेल 119 120 प्लस जरी असेल तुम्हाला तरी देखील त्या ठिकाणी संधी जी असेल तर ती जवळपास इथं शक्यता असणार आहे. 11-12 साठी 123 प्लस तुम्ही इथं करू शकतात. त्याच्यामध्ये ज्या उमेदवाराचा 130 प्लस स्कोर आहे, मग तो कोणत्याही गटासाठी असेल, 1 ते 5 साठी असेल, 6 ते 8 साठी असेल किंवा कोणत्याही गटासाठी, तर त्याची निवड बघा या ठिकाणी विथ किंवा विदाऊट मध्ये कुठं पण होणार. 125 ते 129 असेल तर त्याची परत बघा या ठिकाणी संधी जी आहे तर ती संधी त्यांना देखील असणार आहे. आता इथे जी स्पर्धा असणार आहे तर ती 120 पासून 124 पासून ह्याच्यामध्ये सब्जेक्ट वाईज वेगवेगळं सध्या बघा उमेदवारांना संधी मिळणार आहे. त्यानंतर 115 ते 119 ह्याच्यामध्ये 1 ते 5च्या उमेदवारांना संधी इथं असू शकते. त्यानंतर जर खाली खाली तुम्ही येत गेले तर इथं बघा निवडी संदर्भात जी काही संधी आहे तर ती तुमची कमी होऊ शकते, कारण वेकेन्सी आपली जी आहे तर ती 2399 आहे आणि ह्याच्यामध्ये स्पर्धक जे आहे तर ते स्पर्धक बघा अशा पद्धतीने आपल्याला पाहायला इथं मिळत आहे. आता इथे स्पर्धक जे आहे तर त्या स्पर्धकमध्ये तुम्हाला इथं सांगितलंय जवळपास 170-78 उमेदवार आहे. हे ओपनमध्ये जाणार, म्हणजे स्पर्धा कुठं स्टार्ट होणार तर ह्या ठिकाणी 140 पासून 140 मध्ये पण फक्त 730 आहे. म्हणजे हे 730 जर ह्या ठिकाणी वेल क्वालिफाय असेल, त्यांच्या वेकेन्सी आलेल्या असेल तर हे 100% जे 730 उमेदवार आहे तर हे बघा ह्या ठिकाणी 100% निवड होणार. मग स्पर्धा कुठे असेल 101 ते 120, कारण हे 700 जर या ठिकाणी आपण बघितलं आणि हे 2000 म्हणजे ह्याच्यामधले पण तुम्ही 115 120 110 दरम्यान जर असेल तर त्याच्यामध्ये जवळपास 1500 उमेदवार इथं पाहायला मिळतात. म्हणजे हे 1500 आणि हे 700 हेच या ठिकाणी 2200 उमेदवार होऊन जातात. वेकेन्सी किती 2399, म्हणजे इथं लक्षात घ्या अशा पद्धतीने तुम्हाला इथं संधी मिळू शकते. आता ह्याच्यामध्ये समांतर आरक्षणामध्ये जर उमेदवार असेल तर त्यांचं 2 डिजिटमध्ये देखील या ठिकाणी बघा कट ऑफ जो असेल तर तो येऊ शकतो. ह्याच्यामध्ये सर्वात जास्त कट ऑफ कोणाचा जाणार, सामाजिक शास्त्र विषय असणाऱ्या उमेदवारांचा. 2 नंबर कोणाचा येणार तर ह्या ठिकाणी जे काही भाषा विषय आहे तर त्याचे येणार आणि 3 नंबर त्या ठिकाणी गणित विज्ञान संदर्भात जे काही उमेदवार आहे तर त्यांचा कट ऑफ जो आहे तर तो 1 ते 5 पेक्षा थोडासा 5 मार्कांनी थोडासा जास्त असू शकतो. तर हे सध्या अशा पद्धतीने चित्र इथं बघा क्लिअर होत आहे, कारण ह्याच्यामध्ये वेकेन्सी जी आहे तर त्या वेकेन्सी आलेल्या वेकेन्सीनुसार ह्या ठिकाणी उमेदवारांचं जर कॅल्क्युलेशन केलं तर अशा पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतात. 8982 हे जे संपूर्ण उमेदवार आहे तर ह्यांना बघा पूर्णच्या पूर्ण तिथं संधी मिळणार नाही, कारण ह्या उमेदवारांमध्ये परत महत्त्वाचा मुद्दा सेल्फ सर्टिफाय करणारे जे उमेदवार आहेत तर ते बघा ह्या ठिकाणी कमी असणार आहे. म्हणजे जवळपास इथं जर आपण कन्सिडर केलं 500 ते 800 उमेदवार जे असेल तर त्यांनी सेल्फ सर्टिफाय मध्ये त्या ठिकाणी बघा नसणार आहे. आता परत ह्याच्यामध्ये एक महत्त्वाचा जो काही मुद्दा आहे तो मुद्दा म्हणजे हे जे उमेदवार तुम्हाला इथं दाखवलेले आहे 100 प्लस, ह्याच्यामध्ये काही उमेदवार कॉमर्स ह्या ठिकाणी बघा जे काही पदवीधारक देखील असणार आहे, म्हणजे कॉमर्स ज्यांनी केलेलं आहे आणि अशा उमेदवारांना प्रेफरन्स सध्या बघा इथं जनरेट झालेले आहे, कारण त्यांच्या विषयाची वेकेन्सी आलेली नाही. म्हणजे हे जे टॉपचे उमेदवार असेल त्या ठिकाणी वेकेन्सी न आल्यामुळे परत हे उमेदवार तुमचे त्या ठिकाणी मायनस होतील. म्हणजे लक्षात घ्या इथं जे काही उमेदवारांची संख्या कमी कमी होत गेल्यामुळे कमी मार्क घेणारे उमेदवार जे असेल तर ते भरतीमध्ये इथं इन होत जाणार आहे, म्हणजे त्यांना संधी अवेलेबल होणार. तर सध्या अशा पद्धतीने जो काही आकडा आहे तर तो सध्या इथं लक्षात घ्या. ह्यापैकी तुमचे मार्क असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, तुम्हाला योग्य तो रिप्लाय दिला जाईल. तर हा एक महत्त्वाचा व्हिडिओ होता. व्हिडिओ बनवण्यामागे बराचसा बघा या ठिकाणी ॲनालिसिसमध्ये वेळ जातो. तर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर करा, छान कमेंट तुम्ही करू शकतात. तुमच्या काही समस्या असेल त्या देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. इतर जे काही WS बांधव असेल त्या ठिकाणी व्हिडिओ शेअर करा. तर महत्त्वाचा बघा व्हिडिओ होता. आपलं टेलिग्राम ग्रुप आणि व्हॉट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा. तुम्हाला पुढे निवड जर झाली तर त्या ठिकाणी समुपदेशन असेल, डॉक्युमेंट असेल त्या संदर्भात देखील तुम्हाला पुढे मार्गदर्शन केलं जाईल. तर महत्त्वाचा व्हिडिओ होता. व्हिडिओ थोडा मोठा झाला
परंतु ॲक्च्युअल डेटा तुमच्यासमोर ह्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. तर भेटू आपण अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या माहितीमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.